केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प विकसित भारताच्या स्वप्नाकडे घेऊन जाणारं एक दमदार पाऊल असल्याचं फडणवीस म्हणाले। अर्थसंकल्पात 5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याचा फायदा महाराष्ट्राला होणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। आपल्याला कल्पना आहे की काही कॉरिडॉर्स हे घोषित करण्यात आलेले आहेत उद्योगाच्या बाबतीत। त्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल, कारण ती इकोसिस्टम ऑलरेडी आपल्याकडे आहे। त्यामुळे चॅलेंज मोडमध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घेऊ शकू। अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर, त्याची घोषणा झाली आहे। पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल। अशा प्रकारचा एक हायस्पीड कॉरिडॉर होतोय। असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत। म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आतापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात 12,500 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत। इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो। त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसमधून 1 लाख कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून मिळालेला आहे। आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करतो त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळतंय। 7% ग्रोथ रेट, जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे 7% ग्रोथ रेटमुळे। आणि हे सगळं करत असताना वित्तीय तूट ही 4.5% आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे।